न्यायासाठी हो हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी चला रे आणि घरात बसून भागणार नाही आता रस्त्यावरती चला रे. महिन्याच्या आत हे आज मंजूर झाले पाहिजेत या प्रश्नासाठी आम्ही आज या लाल मोठा बांधकाम कामगार संघटने वतीनं पूर्ण राज्यावर आज आम्ही मोर्चा काढतोय. सरकारनं 15 दिवसामध्ये याच्यामध्ये जर समजा ताबडतोब दुरुस्त केली नाही, हे मंडळ कामगारासाठी आहे, मंडळाकडे जमलेले पैसे कामगारासाठी आहेत, मात्र हे सरकार ठेकेदारी पैसे खर्च करतं ते थांबून असलेल्या सगळ्या कामगाराचे जे पेंडिंग अर्ज आहेत लाभाचे सगळे ते ताबडतोब 15 दिवसाच्या आत मंजूर करावेत. अन्यथा आम्हाला 15 दिवसानंतर या विधानसभेवरती किंवा महाराष्ट्राचे काही कामगार आयुक्त आहेत त्या कार्यालयावरती संपूर्ण महाराष्ट्रातनं मोटरसायकलचा मार्च काढला जाईल याची सरकारने अधिकाऱ्यांनी नोंद घेतली पाहिजे. सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे आहे. आपले जे नवीन नोंदणी रिन्युअल लाभाचे अर्ज आता महाराष्ट्रात 6 महिन्यात तारीख मिळते ती तारीख 1 महिन्याच्या आत मिळाली पाहिजे. मेडिक्लेमची योजना पूर्ण क्षमतेने सुरू करा. आज मेडिक्लेमच्या नावावरती प्रत्येक कामगाराच्या घरातल्या 4 लोकांचं रक्त घेतलं जातं आणि त्याचे 16,000 रुपये घेतले जातात, मात्र त्या पैशाचा कामगाराला उपयोग होत नाही. आणि म्हणून ही मेडिक्लेम योजना बंद करा आणि प्रत्येक कामगाराच्या जे 16,000 घेता त्या 16,000मधनं बांधकाम कामगाराच्या कुटुंबाचा 10 लाख रुपयाचा विमा उतरवा. त्याचबरोबर ही जी स्लॉट पद्धत आहे ही स्लॉट पद्धत ताबडतोब बंद करा. आणि घरकुलाचा लाभ आहे, घरकुलाचा लाभ सुद्धा वर्ष 2-2 वर्ष दिला जाते. बांधकाम कामगाराचे जे 2 लाख रुपये घरकुलसाठी मिळतात ते आज सुद्धा ते तपासाचे अधिकार जे स्थानिकापासून पुण्यापर्यंत आहेत तर ते सगळे अधिकार स्थानिक लेवलला दिले पाहिजेत, तरच बांधकाम कामगारांना घरकुल वेळेत मिळणार आहे. या मागण्यासाठी आजचा आपण हा मोर्चा हक्कासाठी न्यायासाठी हो हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी चला रे घरात बसून भागणार नाही आता रस्त्यावरती चला रे घरात बसून भागणार नाही आता रस्त्यावरती चला रे. जातीपातीनं गरिबा मंदी भेदभाव हा माजला भेदभाव हा माजला भेदभाव हा माजला एकजूट ती होईल कशी हो.
व्यवस्थितरित्या मारलेले अर्ज लाभामध्ये तुटीत काढले जातात। या सगळ्याच्या विरोधामध्ये आज आपण या ठिकाणी मोर्चात आलेलो आहोत। या ठिकाणी बसलेले नोंदणी अधिकारी याद्या घेऊन कुणाचं काम करतायत तिची चौकशी कर म्हणजे लावा, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। इथल्या नोंदणी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही व्हेरिफिकेशनला या ठिकाणी बोलवताय, खाली येऊन बघा या ठिकाणी आलेले बांधकाम कामगारांची संख्या, नूतनीकरणाचा मेसेज काय येत नाही हा आमचा सवाल आहे। हा सवाल विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलो आहोत। तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात, सर्व तालुका कमिटीनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सगळ्या तालुक्यामध्ये चांगली तयारी केली आणि तयारी करून या ठिकाणी मोठ्या संख्येनं कामगार या ठिकाणी उपस्थित केला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं, तालुका कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि गाव शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो। एक साधं उदाहरण देतो आणि मी थांबतोय। काल वार कुठला होता? काल वार कुठला होता? रविवार। रविवारी सुट्टी असते का नाही? सुट्टी असते। काल आमच्या कल्याणकारी मंडळानं आज मोर्चा येणार आहे म्हणून काल रविवार असताना सुद्धा आमची जी 2-4 महिने झालं मागणी होती, आमचा गडिंगलचा स्लॉट ओपन करा, कागलचा स्लॉट ओपन करा, मुरगुडचा स्लॉट ओपन करा, राधानगरीचा स्लॉट ओपन करा, पनवेलचा स्लॉट ओपन करा, सगळे स्लॉट ओपन करा, अशी 4 महिने मागणी होती। हे अधिकारी कामावर असताना सुद्धा, कामाच्या वेळेत सुद्धा त्यांनी स्लॉट ओपन केले नाहीत, परंतु आज या ठिकाणी बर्मा कांबळे शिवाजी बघून मोठ्या संख्येनं मोर्चा घेऊन येणार आणि या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, या भीतीपोटी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं काल रविवार असताना सुद्धा दुपारी 3 वाजता आमचे स्लॉट ओपन केले। हा आमच्या मोर्चाचा विजय लक्षात ठेवा। घाबरलंय असं मागं म्हणाले, मी नाही म्हणत, अजून लय घाबरवायचं आहे। आमच्या कामगारांना नोंदणीसाठी व्हेरिफिकेशन केलं जातं, लाभासाठी व्हेरिफिकेशन केलं जातं, रिन्युअलसाठी व्हेरिफिकेशन केलं जातं, 6 महिन्याच्या तारखा दिल्या जातात। माझी विनंती आहे, तुम्ही कामगार व्हेरिफिकेशनला बोलवायला मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू केला, 1 वर्ष झालं। 1 वर्षात तुमच्या तपासणीमध्ये किती बोगस कामगार गावले याचा आकडा आज या ठिकाणी तुम्ही खरं म्हणजे जाहीर करायला पाहिजे। खरं आहे का नाही बघा, नुसतं नाटक चाललंय, दुसरं काय नाही। भांडी कमिशन मिळते म्हणून लगेच द्यायची, पीटी कमिशन मिळते म्हणून लगेच द्यायची, लाभामध्ये कमिशन नाही म्हणून ते द्यायचं नाही, हे मंडळाचं धोरण आहे। या धोरणाच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे। शिष्यवृत्ती गेले कित्येक वर्ष झालं
2,500 आणि 5,000 आहे. आज आमची मागणी आहे 1 लाखाची शिष्यवृत्ती, मेडिकलची 2 लाख रुपये करा, 2,500चे 5 लाख रुपये करा, दुप्पट शिष्यवृत्ती करा, सगळे लाभ दुप्पट करा, ही मागणी आपण घेऊन आलेलो आहोत. त्याचं कारण काय? एक साधं उदाहरण देतो. या ठिकाणी शेतकरी कोण कोण आहेत हात वर करा. निवेदन देणार लालबावटा बांधकाम कामगार संघटना शिटूर कोल्हापूर जिल्हा कमिटी. विषय बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी आपल्या कार्यालयावर आलेल्या आक्रोश मोर्चाबाबत. महोदय, राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत. त्यामध्ये आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, घरकुल, अपघाती संरक्षण, विमा, पेन्शन व अन्य प्रकारच्या योजनेचा समावेश आहे. मात्र या योजनेचा लाभ मूठभर आणि बोगस कामगारांना जास्त होत आहे. खरे कामगार योजनेपासून वंचित राहत आहेत. कारण नवीन नोंदणी नूतनीकरणासाठी पुढील 6 महिन्याची तारीख मिळत आहे आणि ज्यावेळी 6 महिन्याचे व्हेरिफिकेशन होते त्यावेळी बहुसंख्य अर्जात त्रुटी किंवा अर्जच रिजेक्ट केला जातो. त्यामुळे पुन्हा त्या कामगारांना अर्ज अपडेट करावा लागतो आणि पुन्हा 6 महिन्याची तारीख पडते आणि पुन्हा अर्ज रिजेक्ट किंवा त्रुटीत काढला जातो. असे दृष्टीचक्र बांधकाम कामगारांच्या मागे मंडळाने लावले आहे. त्याचबरोबर मेडिकल योजना पूर्ण क्षमतेने चालू नाही, फक्त मोठ्या शस्त्रक्रिया होतात, त्याही अल्प प्रमाणात. त्यामुळे ही योजना असून नसल्यासारखी आहे. या योजनेत एका कुटुंबातील 6 लोकांचं रक्त तपासणीसाठी मंडळ 2400 रुपये 24,000 रुपये ठेकेदार कंपनीला देते. या कंपनीला नफा आणि कामगारांच्या आणि मंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. वार्षिक 24,000 रुपयात कामगार कुटुंबाला किमान 10 लाख रुपयाचा विमा संरक्षण मिळू शकते किंवा यापेक्षा कमी खर्चात अखेर कुटुंब संरक्षित होऊ शकते. आणि मंडळाची नाही, भांडी पेटी देते वेळी आणि रक्त तपासणीवेळी एकही अर्ज रिजेक्ट केला जात नाही, परंतु अर्थसहाय्याचे लाभ देताना ते रिजेक्ट केले जातात. असा दुजाभाव केला जातो. याला आळा घालणे आवश्यक आहे. तसे थंब दिल्यानंतर पेटी व भांडी लगेच मिळतात, त्याप्रमाणे थंब दिल्यानंतर त्याच दिवशी नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज मंजूर झाले होत नाही. जिल्हा स्तरावर असले तरच त्याचा फायदा खऱ्या कामगारांना लवकर मिळू शकेल. घरकुल मंजूर झालेल्या हजारो कामगारांचा शेवटचा 50,000 रुपयाचा हप्ता मिळाला नाही. मंडळाने सर्व कामे वेळेवर व्हावीत म्हणून सेवा हमी कायदा मंडळाला लागू केला आहे. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्या कायद्याचा धाक अधिकाऱ्यांना राहिलेला नाही. की मंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात याचा अंदाज येत नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला बोनस राज्यातील कामगारांना मिळाला नाही आणि त्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. नामदार फुलकर साहेब कामगार मंत्री झाल्यावर पहिल्या अधिवेशनात 7 वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना जाहीर केली. मात्र त्याचा लाभ राज्यातील एकाही कामगाराला झालेला नाही. तसेच प्रत्येक 7 वर्षावरील कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे अशी दुरुस्ती करून त्याची अंमलबजावणी ताबडतोब करणे गरजेचं आहे. गेली 4 वर्षात महागाई प्रचंड वाढ झाली आहे. मात्र त्या प्रमाणात मंडळाने शिष्यवृत्तीमध्ये वाढ केलेली नाही. म्हणून मंडळाने असलेल्या शिष्यवृत्तीमध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे. या अन्य मागण्यासाठी आम्ही लालबावटा बांधकाम कामगार संघटना शिटूच्या वतीने आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त आणि अप्पर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा निर्णय केला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज आपल्यासमोर हजारो कामगारांच्या उपस्थितीत खालील मागण्या घेऊन आलो आहोत. त्या ताबडतोब मंजूर कराव्या. मागण्या: कारवाई करा. चुकीच्या कृती करणाऱ्या अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची कारवाई करा. 60 वर्षावरील कामगारांच्या पेन्शन योजनेची तात्काळ अंमलबजावणी करा आणि सर्वच 60 वर्षावरील कामगारांना पेन्शन मिळेल अशी दुरुस्ती करा. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला बोनस तात्काळ अदा करा. शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये दुप्पट वाढ करा. शिष्यवृत्तीचा लाभ 1 महिन्यात द्या. मंजूर घरकुल योजनेचा लाभ तात्काळ द्या. घरकुलाचे अर्ज मंजूर करण्यासाठी प्रत्येक 15 दिवसात विभागीय बैठका लावा किंवा घरकुल मंजुरीचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर द्या. तसेच मंजूर घरकुलचा शेवटचा 50,000 रुपये हप्ता तात्काळ अदा करा. आधार नंबर आणि कामगार वाल्य यांच्या नावातील स्पेलिंग मिस्टेक असल्यास तिथेच दुरुस्त करून मंजुरी द्यावी. मुलीला लग्नाचे अर्ज देताना आई किंवा वडील यापैकी एक अपार्टमेंटवरील तारीखपासून येण्याचा अधिकार द्या. कळे ते नवीन कामगार सुविधा केंद्र सुरू करा. थंब दिल्यानंतर पिटी व भाजी लगेच मिळतात, त्याप्रमाणे थंब दिल्यानंतर त्याच दिवशी नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज मंजूर झाले पाहिजे. नूतनीकरणासाठी स्लॉट पद्धत बंद करा. मयत कामगारांच्या वयाची अट रद्द करा व मयत कामगारांच्या वारसांना 5 लाख रुपये मृत्यू लाभ द्या. मुला थंब दिल्यानंतर लगेच मंजूर करावे. रिजेक्ट केलेले अर्ज एसीएल यांना रिजेक्ट करण्याचे अधिकार द्यावे. एवढे आपल्या मागण्या आहेत.
महाराष्ट्राचं सरकार आणि मुंबईमध्ये जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव आहेत, त्या सचिवांना जाब विचारण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलोय. मगाशी शिवाजीने सांगितलं, पेटीचा थंब लगेच पेटी, रक्ताचा थंब लगेच 16,000 आमच्या बांधकाम कामगाराचं त्या ठेकेदाराच्या खात्यावर, भांड्याचं थंब लगेच भांडी ताब्यात. मात्र नवीन नोंदणी केली, रिन्युअलचा अर्ज मारला, लाभाचा अर्ज मारला, तर त्याला तारीख काय, किती महिने तरी पडते, 6 महिने, 7 महिने, 8 महिने. मग थंबला किती पैसे मिळतात? आम्ही एकदा थंब दिला, पेटी मिळाली की त्या ठेकेदाराला किती पैसे मिळतात? 9,000. त्यातला आमची पेटी केवढ्याची? 3 ते 4,000ची, म्हणजे 4,500 रुपये लगेच त्या ठेकेदाराच्या खात्यावर, आणि आम्हाला 4,000ची पेटी. तसंच रक्ताचं आहे, एका कुटुंबातल्या 4 माणसाचं आमचं रक्त घेतलं जाते. एकाचं रक्त घातलं, आमचं ब्लड घेतल्यावर आमच्या नावाचं मंडळाचं किती पैसे त्या ठेकेदारा खात्यावर जातात? एकाचं रक्त घेतलं 3,900 म्हणजे 4,000. एका कुटुंबातल्या 4 लोकांचं रक्त घेतलं जातं, म्हणजे एका कुटुंबाचं 16,000 रुपये कुणाला जातात? रक्त तपासणाऱ्या ठेकेदाराला. आम्ही जेवढे कामगार नोंदवत आहे त्या सगळ्या कामगारांना दवाखाना लाभ मिळतो का? सगळ्या कामगारांना दवाखाना लागतो का? किमान 5 ते 10% लोकांना दवाखाना, थंब किंवा भांडी किंवा पेटी घेतली तर 1 लाख कामगाराचं त्यांना किती जाणार? 90 कोटी. त्यातलं आम्हाला भांड्याच्या रुपये मिळणार किती? 40-45 कोटी. आणि बांधकाम कामगाराला समजा 1 लाख कामगारापैकी 10,000 कामगाराला किमान 10,000 रुपये मिळाला असं गृहीत धरूया. म्हणजे 10% कामगारांना मिळतं, 90% कामगारांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो का? मिळत नाही. त्यामुळं बांधकाम कामगाराला 50 कोटी आणि ठेकेदाराला 90 कोटी. म्हणजे हे सरकार कोणाचं आहे? हे सरकार ठेकेदाराला पोचतंय. आपल्या राज्यात सरकार कोणाचं आहे? कमळवाल्यांचं, भाजपवाल्यांचं सरकार आहे. केंद्रात कोणाचं सरकार आहे? मोदीचं सरकार आहे. म्हणजे ते बी कमळाचं सरकार आहे. मोदीनेच कायदा केला आहे 2021 ला, कोणताही लाभ वस्तूच्या रूपात द्यायचं नाही. पण फडणवीस काय करतात? तुला पेटी घे, तुला भांडी घे, तुझं रक्त बसूया, आणि त्यातनं हे सरकारने अधिकारी घबाड मिळवतंय, ठेकेदारांना पोचतंय आणि कामगारांच्याकडे दुर्लक्ष करतंय. आणि म्हणून आम्हाला एवढ्या उन्हातानामध्ये मोर्चा काढावा लागतोय. ठेकेदार मोर्चा काढतात का? त्याला प्रचंड मिळतंय, त्याच्यामुळे त्याला मोर्चा काढावा लागत नाही. आणि मग आम्ही ज्याला निवडून देतो ते आपल्या बाजूला आहेत का? मात्र बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती बंद केली. कुठल्या बांधकाम कामगाराची? जे दलित, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि जे अण्णासाहेब पाटील वगैरेचं मंडळ आहे त्या मंडळाकडे ज्याला शिष्यवृत्ती मिळते, या लोकांना, या विद्यार्थ्यांना, त्या कामगाराच्या मुलाला आता मंडळाने शिष्यवृत्ती बंद केली. आम्हाला शिष्यवृत्ती किती देणार? 2,500, 5,000, 10,000, 15,000. आमदाराला पगार किती? महिन्याला 2,82,000. आमदार असं आमचं काय काम करतो? वेगवेगळे भत्ते मिळतात. मात्र आम्हाला एक शिष्यवृत्ती मिळते, पुन्हा मग मंडळाची शिष्यवृत्ती मिळते, आणि मंडळ म्हणतं तुम्हाला सरकारची ती शिष्यवृत्ती मिळते, ही शिष्यवृत्ती आम्ही बंद करतो. आता सिझेरियन आणि प्रसूती लाभ मिळतो का?
योजना सरकार मंडळाने बंद केली का? सरकारी दवाखान्यामध्ये ही योजना मोफत आहे, मग त्याचा आम्ही पैसे का द्यावं? दोन्ही खासदार, एक खासदार त्यांचा, एक खासदार आपला. मात्र राज्यात आणि केंद्रात भाजपवाल्यांचं, मात्र भाजपवाले हे सगळे कामगार विरोधी काम करतात. आज आपली मागणी काय? शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये दुप्पट वाढ करा. 2,500 काय मुलांना मिळणार आहे? काय मुलांना घेऊ शकतो? 5,000 मध्ये काय घेऊ शकतो? आता सगळ्या सरकारी शाळा बंद व्हायला लागल्या. सगळं काय निघालं? अकॅडमी फी किती आहे? 20,000, 25,000, 50,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000. आमच्या गरीब कामगारांना त्या अकॅडमीला प्रवेश घ्यायचा असेल तर कर्ज करायला लागेल. सरकार देत नाही आणि एक अर्ज तपासायला वर्ष, 1.5 वर्ष लावलं जाते. आमची त्याच्यामध्ये मागणी आहे, ते अधिकार सगळे स्थानिक पातळीवर असायला पाहिजे. जे पुण्याला अधिकार आहेत ते पुण्याचे अधिकार रद्द करायला पाहिजे आणि घरकुल मंजूर करायचा अधिकार, पैसे द्यायचे अधिकार हे स्थानिक पातळीवर असायला पाहिजे. याबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या आजरा गडिंग्लज असेल, शवड असेल, इकडले 2 तालुक्याचे आयडी गेली वर्ष झालं पुण्याला गेले. या 2 तालुक्यातलं काम मागाय या अधिकाऱ्यांना बऱ्याच सांगून सुद्धा आता गेल्या महिन्यात तेव्हा सांगितलं ते आयडिया मी मागून घेतले, पण अजून काम ठप्प आहे. दुसरं आणि कुठं फोटो लावला, परवीर आला कुठं फोटो आज रिन्यूला टाकला होता, एक वेळा रिजेक्ट केला, पुन्हा अपडेट केला, पुन्हा रिन्यूला टाकला. दरम्यानच्या काळामध्ये तो कामगार मयत झाला. या कामगाराचा अर्ज त्या अधिकाऱ्यानं त्रुटीत काढलाय. काय त्रुटी आहे? अर्ज स्पष्ट दिसत नाही. आता त्याचा वर गेल्यावर डोळं तपासायचं का डोळं काढायचं? हे नालायक अधिकारी अशा पद्धतीने कामगाराकडे दुर्लक्ष करतात. कामगाराला त्याला लाथा घातल्याशिवाय आम्ही खाली येणार नाही. अधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा मस्ती आली आहे. असलेल्या अधिकाऱ्यापैकी अनेक लोक इथे एजंटला घेऊन हातामध्ये येतात, इथं व्यवहार करतात आणि त्यांच्यावर पात्र करतात. अशा अधिकाऱ्याचं करायचं काय? हे जा विचारण्यासाठी आजचा मोर्चा आहे. ज्या विचारायचं का? तर आमच्या बऱ्याच भगिनीला गडबड आहे, केल्याशिवाय मजधार देत नाही. मी तुम्हाला आवाहन करणार आहे, आज बशीची धार मागे राहायची हरकत नाही. मात्र या अधिकाऱ्यांना सरळ केल्याशिवाय अधिकार धारायचं नाही. दुसरं, या मोर्चाने जर समजा हे अधिकारी वट्टीवर आले नाहीत, आता या पुस्तकामध्ये अनेक योजना आहेत. योजना फक्त कागदावर आहेत. या योजनांच्या अंमलबजावणी हे कार्यालय करत नाही. खरं म्हणजे एका बाजूला ठेकेदाराला मोठं करते आणि कामगाराला योजनेपासून बाजूला काढायचं काम हे म्हणणं करते. मला सांगा, पूर्वी 1 महिन्याच्या आत आज मंजूर होत होता. या रोज अधिकारी किती आज तपासतात ती माहिती किती? प्रत्येक WC केंद्रावरती रोज 70-80 अर्जापेक्षा जास्त आज तपास होत नाहीत. त्या WC केंद्रावर माणसं किती? 5 माणसं असतात. एक शिपाई सोडला तर 4-3 ऑपरेटर, 1 सुपरवायझर. तसं एका मोर्चानं हे अधिकारी वटणीवर येणार नाहीत. महिन्याला एक तालुका यापुढे आपण ठरवायला पाहिजे. आपलं लाल मोठ्याचं काम 1 महिन्यापेक्षा जास्त पेंडिंग होतं काम आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यानं किमान म्हणजे आपण 12 तालुक्यात 12 तालुक्यात संघटनेत प्रत्येक महिन्याला एक संघटना
याची निर्णय केला नाही तर 15 दिवसानंतर कोल्हापूर जिल्ह्यातला तमाम बांधकाम कामगार महिलांसह एका बाजूला महिलांचा जिल्ह्याला लांबत आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या बांधकाम कामगारांचा मुंबईला राज्यभराची तयारी आपण करायची आहे आणि त्याची सुद्धा तयारी तुम्ही लोकांनी कराल अशी अपेक्षा करतो. हे इन्कलाब जिंदाबाद. बोगस नोंदणी होऊ नये या उद्देशानं मंडळानं खरं म्हणजे प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन ठेवलं. प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन मंडळानं ठेवल्यानंतर आपण किती बोगस कामगार त्यामध्ये रोज त्या ठिकाणी आपण पकडले धन द्या गेल्यानंतर म्हणजे व्हेरिफिकेशनला कामगार गेल्यानंतर त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजे. कामगार आहे शोधायला पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. हे कधीच आणि जे राजकीय दडपण आणि राजकीय प्रेशर आहे त्या राजकीय प्रेशर खाली कर म्हणजे हे कल्याणकारी मंडळाचं सगळ्या जिल्ह्यात काम सुरू. तर त्यामुळं कामगारांची नोंदणी करण्याची जी काही मर्यादा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर ओलांडलेली आणि मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या कामगारांना ज्या ताकदीनं लाभ मिळाला पाहिजे तो लाभ मिळत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे जर समजा त्या याच्यामधून व्हेरिफिकेशन निष्फळ काय होणार नसेल तर व्हेरिफिकेशनची अट काढून टाका आणि कामगारांचं नूतनीकरण झाल्यानंतर अर्ज पोर्टल आल्यानंतर 1 महिन्याच्या आत कामगारांचं नूतनीकरण झालं पाहिजे. किंवा जसं पेटी आणि भांडी वाटप करत असताना आपल्याला भांडी थंब दिल्यानंतर मिळतात, पेटी थंब दिल्यानंतर पण नोंदणी अधिकाऱ्याने आम्हाला परिपत्र दाखवावं या ठिकाणी कंपल्शन केलेलं आहे. नोंदणीचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र जोडल्यानंतर लायसन्स ऑफिस कंपल्शन केलेलं आम्हाला दाखवावं. आम्ही ते ग्राह्य धरतो. बऱ्याच वेळा यावर चर्चा झालेली आहे तरी पण काही नोंदणी अधिकारी त्यामध्ये सगळ्यांच्या अवस्थेत दोष देत नाही. सगळ्यांना दोष देणं बरोबर नाही म्हणजे तर मग चांगल्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी आपण अन्याय करतो बोलणं असं होते. तर यातले बरेच काही अधिकारी असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीने काम करतात. तर ते त्याला सुद्धा खरं म्हणजे आमचा विरोध आहे. त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांची मागणी पुराव्या सह करतो त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काय कारवाई करणार ते 50,000चा शेवटच्या हप्त्याचं बऱ्यापैकी आपण तिथलं प्रोसेसनं पाठवलेलं आहे परंतु मंडळ तिकडनं पाठवलं म्हणजे तो काय मी तुमच्या कार्यालयाला दोष देत नाही, तुम्ही देत नाही म्हणून तुमच्या कार्यालयाचा दोष नाही. मंडळ ते पैसे पाठवत नाही तर त्याचं स्लॉट ओपन झाले म्हणजे मग मंडळ आता पण काय करतो स्लॉट ओपन जर तुम्ही मोर्चाच्या आदल्या दिवशी मोर्चेच काढून सगळ्याबद्दल मागण्या मांडवणार असते तर मग आम्ही महिन्याला एक मोर्चा काढतो या ठिकाणी. प्रत्येक तालुका महिन्यात एकदा या ठिकाणी येईल आंदोलन करणं काय प्रश्न आणि मग आमच्या जर मागण्या मान्य होणार असेल तर मग प्रत्येक महिन्याला तुम्हाला भेटीला धरायचं का असा एक प्रश्न या ठिकाणी खरं म्हणजे आता अपॉइंटमेंट तारीख एकदा घेतली की ती फायनलच त्यामध्ये काय बदल नाही. आणि चुकून वरनं काय सुट्टी आली खालनं काय सुट्टी आली कलेक्टरनं सुट्टी दिली की तुमच्या सोयीनं तुम्ही तारखा आम्हाला बदलून देणार. मग कामगारांच्या सोयीनं तारखा का बदलून मिळत नाहीत ही एक मागणी आमची त्यामध्ये. तर म्हणजे सदा लढे मरणाशी ज्याला नच खावे शांती रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती उठला खवळून वादळ उठवून निश्चय झाला पाय उचलला चालू लागला करण्या नवा प्रहार दुमदुमली ललकार एकजुटीचा नेता झाला कामगार तयार बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार. मध्ययुगाची जीर्ण हडे ही निरंकुश राजे देशी धनवंताचे साथी परकी साम्राज्ये फाडून या बुरखा आपण आपल्या हक्कासाठी काही पैसे खर्च करून स्वतःचा वेळ खर्च करून या ठिकाणी आलो आणि आपण जर उन्हातानात बसत नसलो तर हे काय उपयोगाचं नाही. कारण हे अधिकारी त्याचा चुकीचा गैरवापर म्हणजे गैर विपर्यास करतील आणि त्यानंतर मग चुकीचं काहीतरी होईल. या मोर्चामध्ये आपण सर्वजण चांगल्या ताकदीने सहभागी झालात त्याबद्दल सर्व जिल्हा कमिटीचे प्रमुख सर्व तालुका कमिटीचे प्रमुख आपल्या सर्व प्रमुखांचा या ठिकाणी मी आभार मानतो. आपण सर्वजण क्रांतिकारी कामगार आज क्रांती दिनानिमित्त या मोर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. आपण फक्त शहीद भगतसिंग को लाल सलाम, शहीद राजगुरु को लाल सलाम, शहीद राजगुरु को लाल सलाम.
मगाशी इकडे जरा ऊन होतं, सावली जरा इकडे सरकल्यामुळे इथे समोर गर्दी दिसायला लागलेली आहे. नेहमीप्रमाणे आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर चांगल्या बऱ्या वाईट तिखट गोड सगळ्याच चर्चा झाल्या. अण्णांनी दमच दिलाय. आमच्या कामगारांचं जिल्ह्यात कुठं जरी नूतनीकरणाचा लाभाचा अर्ज मंजूर नामंजूर करायचा प्रयत्न तुमच्या WFC केंद्रामध्ये जर झाला तर अण्णांनी सांगितलंय खुर्चीवर बसलेल्या खुर्ची सकट त्याला बाहेर फेकण्यात येईल असा दम त्या ठिकाणी दिले. मला गोड वाटतंय. फेकायला नुसतं अण्णाला पाठवून द्या आणि दानीला द्या. हा नव नक्की काय होतंय, लाडका बहिणींच्या खात्यावर पैसे गेलं आणि महाविकास आघाडी सत्तेत येणार म्हणत होते. पैसे महाविकाच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर गेलं आणि महाविकास आघाडी कुठं काय झाली कळलं नाही. सगळ्या सीटा 10च्या 10 महायुतीच्या आल्या का नाही. आपण लय हुशार आहे. जिकडं पैसा तिकडं आम्ही आणि मग खोबडं तिकडे चांग बोललं आणि मग असं झालं काय होतंय, गॅस मिळाला नाही, लाल मोठ्याशिवाय कोण बोलत नाही, स्मार्ट मीटर काढायला लागले, लाल मोठ्याशिवाय कोण बोलत नाही. म्हणजे जेवढे जेवढे तुमचे प्रश्न आहेत त्या तुमच्या सगळ्या प्रश्नावर आम्ही बोलतो. तुम्ही निवडून दिलेला एक तरी आमदार असा आहे का उसाला 5,000 रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका आमदाराचं मला नाव सांगा. हाय का कोण ज्याच्या तालुक्यातला आमदार उसाचा भाव मागतोय? शेतकऱ्यांच्या तालुक्यातल्या कामगारांनी हात वर करा. एक हात वर नाही. तरी मी आमचं मत कुणाला, आम्हाला उसाचा भाव न देणाऱ्या कारखानदार, हे सगळे कारखानदार आहेत. तुम्हाला उसाचं बोलायला मगाशी केस घ्या, केस उसाचं बोलला. आता मी उसा माझ्यासमोर बसलेले सगळे ऊस पिकवणार आहे, सगळी माझ्या ओळखीचे आहेत आणि इथे किसान सभेचे नेते बसले. कामाने अशा पद्धतीचा दम दिलेला आहे आणि जो अधिकारी त्रुटी काढणार आहे त्याचं काय करायचं आहे ते मगाशी वर्मा साहेबांनी सांगितलेलं आहे. आज त्यांना सूट दिलेली आहे, भविष्यात त्यांना सूट नाही आणि प्रत्येक महिन्याला एक तालुका या ठिकाणी आंदोलन करून या अधिकाऱ्यांना सरळ केल्याशिवाय सोडणार नाही. हा दम सुद्धा आपण वरती दिलेला आहे. मान्य कामगार आयुक्तांनी सुद्धा चांगली भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांनी सांगितलं आज सगळे नोंदणी अधिकारी या ठिकाणी तुमच्या समोर मिटिंगला बोलवले होते. मला वाटतंय खालची भाषणं ऐकल्यानंतर मान्य बोडके साहेबांनी आम्ही वर जायच्या अगोदरच आमची व्यवस्थेच्या अगोदरच सगळ्या नोंदणी अधिकाऱ्यांना बसायसाठी खुर्च्या टाकल्या होत्या, कारण प्रश्न त्यांच्या संबंधित होते. आणि एक 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 करून ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारायला लागले, जाब विचारायला लागले, त्यावेळी नोंदणी अधिकाऱ्यांची भांडेरी उडाली. एकाच दिवशी 2 एकसारखे मारलेले अर्ज एक त्रुटीत निघतोय आणि एक मंजूर होतोय. अशा पद्धतीच्या त्रुट्या या ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्यांनी काढलेल्या आहेत. त्यांची भविष्यात काही धडगत नाही. अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिलेला आहे. हा कोल्हापूर जिल्ह्याचा इशारा आहे, परंतु महाराष्ट्राचा जो काही निर्णय आहे तो महिलांचा मंच सगळ्या तालुक्यांच्यातून कोल्हापूरच्या सहाय्यक कामगार रद्द करावा येईल आणि पुरुष कामगारांचा मंच हा सगळ्या जिल्ह्यांच्या मधलं मुंबईला कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात पोहोच करेल. हाय तयारी काय? तुम्ही म्हणाले मंच काय? तुम्ही टीव्हीवर बघत होता काय? लाल झेंडे घेऊन महिला चालत होत्या. एक दाढीवाला मगाशी मी पुढे काय करायचं सांगितलं, मग आता वर गेले तर साहेबांनी सांगितलंय रिन्युअलचे अर्ज आणि मैताचे अर्ज ताबडतोबीने काढायचं. रिन्युअलचे अर्ज तपासताना जास्त चौकशी करायची नाही, नवीनला चौकशी करा. रिन्युअलला मात्र हार्ड क्रायटेरिया लावू नका. हे मंजूर झाले पाहिजे या संबंधी प्रयत्न करा. डायरेक्ट त्रुटी काढताना रिजेक्ट करताना संबंधित ग्रामसेवकाला फोन करा किंवा इंजिनियरला फोन करा. खात्री झाल्याशिवाय चुकीचे किंवा ओके बटन दाबायचं नाही.
तसं केला तर मला कारवाई करावी लागेल असं सहाय्यक कामगारांनी सांगितले. दुसरं, दररोज 100 रोजी 150 अर्ज तपासा. त्यातले 75 अर्ज रिन्युएट असले पाहिजेत, 25 अर्ज नवीनचे असले पाहिजेत आणि 50 अर्ज लाभाचे असले पाहिजेत. ह्याची काटेकोर अंमलबजावणी करा असं त्यांनी सांगितलंय. आणि त्रुटी काढताना, रिजेक्ट करताना इकडं तिकडं बघत करायचं नाही. म्हणजे त्योल मंजूर केला, त्योल नामंजूर केला, रोज तेच काम करता. मात्र प्रत्येक अर्ज व्यवस्थित तपासा. त्याच्या वेळी एक चांगली त्या ठिकाणी मुलाखत घेऊन त्यामध्ये टाकली जाते. त्यामध्ये सगळे प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतात, सगळी माहिती मिळते. तर लाल मोठा हे यूट्यूब चॅनल सगळ्यांनी म्हणून सबस्क्राईब करायचं आहे, त्याला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. परत जनप्रवास नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, ते पण आपण बघायचं. जनसंवाद नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ते पण आपण बघायचं आहे. आणि लाल मोठा यूट्यूब चॅनल कोण कोण बघतोय तर हात वर करा. बघत्यात सगळी, जर चांगली संख्या आहे. मग सगळ्यांनी